बापरे! यूट्यूब क्रिएटर प्रोग्राममध्ये मला इन्व्हाइट केलं होतं. एवढे लोक तिथं जाण्यासाठी तरसतात, परंतु माझा नंबर लागला आणि त्या गोष्टीचा मला खरंच खूप अभिमान आहे. परंतु एका गोष्टीचं वाईटही वाटत होतं, की एवढ्या दूर मी एकटी गेली, नवऱ्यासोबत गेली, परंतु माझ्या नवऱ्याला त्यांनी आत येऊ दिलं नाही. का ते शेवटी तुम्हाला सांगते, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं या चॅनलवर, ज्याचं नाव आहे मोहिनी हजारे. कसे आहे तुम्ही? आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे. तर व्हिडिओला लाईक करा, छानशी कमेंट करा. तर हा व्हिडिओ तुम्हाला मला वाटते 15 ते 20 दिवसांनी पाहायला भेटत आहे, कारण 3 जुलैला मी प्रोग्रामला गेली होती आणि जाण्याच्या अगोदर मस्तपैकी आपलं जे ज्वेलरी शॉपचं फर्निचर आहे ते मी करून घेतलं होतं. मला तर असं स्वप्नात पण विचार केला नव्हता मी की एवढं मोठं शॉपचं हे ते म्हणजे 20,000पासून मी सुरुवात केली होती आणि ॲक्च्युली पूर्ण फर्निचर ज्वेलरीचा खर्च 1.5 लाखापर्यंत गेलेला आहे. थोडं थोडं म्हणता कसं आहे, एक तर मी कोणत्या कामात हात घालत नाही आणि घातला की मग ते एकदम शेल्यावर एकदम शेवटवरच नेऊन ठेवत असते. तर इथं फर्निचरचं वगैरे काम आज फायनली मी करून घेतलं, कारण त्यांना मी सांगितलं होतं की उद्या मी सुरतला प्रोग्रामला चालणार आहे, तर माझ्यासमोर तुम्ही सर्व काम करून घ्या. तर त्यांनी ते काम करून घेतलं आणि आमचे लवबर्ड्स बघा किती सुंदर खेळत आहे, तुम्ही बघू शकता. पावसाचं वातावरण होतं आणि स्वराज इथं तुम्हाला हाय करत होता. तर दुसऱ्या दिवशी मला निघायचं होतं सुरतला आणि आई हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होती आणि बघा सकाळी किती सुंदर आमचं फर्निचर दिसत होतं, एकदम शॉपसारखं दिसत होतं. तुम्ही बघू शकता, खूपच सुंदर दिसत होतं. हाय हॅलो. तर आजचा गुरुवार आहे, पण गुरुवार अजून आज ना स्वामींची अशी वरच्यावरच पूजा केलेली आहे. आज ना स्वामींना हार आणायचं लक्ष राहिलं काहीच नाही, कारण आईचं ऑपरेशनचं सुरू होतं. तर आज त्यांनी बोलतात की झालं तर झालं, नाही तर नाही होणार आहे. त्याच्यामुळे माझी आई म्हणते की बाबा तू सुरतला चालली, आणि माझं ना सुरतला क्रिएटर प्रोग्राम आहे आणि तिकीट बुक म्हणजे सीट बुक झाल्यामुळे, आणि तो माझ्या आयुष्यातला खूप मोठा हे आहे, अचिव्हमेंट आहे. यूट्यूब जे आहे आपण ज्याच्यावर व्हिडिओ टाकतो आणि ज्यामुळे आज आपली स्वप्न पूर्ण झाली, तर त्या प्रोग्रामला मला इन्व्हाइट केलेलं आहे. असे माझे द्विधा मनस्थिती होते. तर मी आता सर्व आटपून घेतलं. सकाळचं क्लिनिक फर्निचरचं काम केल्यामुळे राडा झाला होता घरात, ते आवरून घेतलेलं आहे मस्तपैकी. आता डाळ पालक केलेला आहे मी आणि इथं चपात्या करून घेते, तोपर्यंत स्वराज येते आणि पहिलं मी आईला घ्यायला जाते. अजून माझी बॅग पॅकिंग करायची राहिली, प्रमोशनची व्हिडिओ राहिले, आणि तिकडं जायचं मेन कारण काय आहे की मला ना कॉट सेट वगैरे असे कपडे वगैरे आणायचे आहेत. त्याच्यामुळेच मला सुरत आणि राजकोटला जायचं आहे. राजकोटचं तर माझं प्रमोशन आहे एका शॉपचं, तर त्यांनी मला बोलावलेलं आहे. तर चला कंटिन्यू बनून राहा. तुम्ही पण म्हणत असणार आहे की ताई वेळेवर व्हिडिओ येत नाही, हे होत नाही, ते होत नाही. तर त्याचं कारण एकच आहे की वेळ मिळत नाही मला, बस एवढंच. तर चला पोळ्या करून घेते पटापटा आणि आईला घरी घेऊन येते, तिला पण बोर झालं तिथं. तर आई ना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होती आणि मला आज जायचं पण होतं. त्याच्यात जे मी फ्लिपकार्टचं काम घेतलेलं होतं, तर त्यांचे व्हिडिओ मला इन्स्टाला आणि यूट्यूबला दोन्हीकडे सोडायचे होते. परंतु माझ्याच्याने ही चुकी झाली होती की मी काय केलं होतं की मी इन्स्टाला रील्स सोडल्या होत्या आणि यूट्यूबला सोडल्याच नव्हता. त्याच्यामुळे त्यांचे वारंवार मला कॉल चालू होते की तुम्ही ते सर्व व्हिडिओ आधी यूट्यूबला सोडा. तर मला एकाच दिवशी 10 व्हिडिओ पोस्ट करावे जायला वेळ नव्हता, कारण मला भरपूर फ्लिपकार्टचे व्हिडिओ अपलोड करायचे होते. मग ऑपरेशन आज कॅन्सल झालं होतं, मग मी ओला बुक केली आणि डायरेक्टली बरोबर आई ओलानं पोचलेली आहे. तर मी आता पैसे पे करते आणि तिला घरात घेते. बघा मग मी गेल्यावर आईचं ऑपरेशन कसं होणार, त्याच्यामुळे आई पण घाबरली आणि मग मी आईला ओला बुक केली आणि आईला मी घरी बोलवून घेतली. आता मी स्वराजचं म्हणजे वाढदिवस झाल्यानंतरच आईचं ऑपरेशन करून घेणार आहे. आणि आई जाण्याच्या अगोदरना फर्निचरचं काम काहीच रेडी नव्हतं, मग त्याच्यामुळे ती आल्यानंतर बघत होती की किती सुंदर दिसत आहे. आणि मेन म्हणजे शॉप घरी लावण्याचं 2 कारणं आहे. पहिलं कारण हे की बाहेर आपण मार्केटमध्ये गेलो ना तर 15 ते 20 हजार द्यावं लागतात शॉपचे. मग त्याच 15 ते 20 हजारात काय होते, आपले एक्स्ट्रा ज्वेलरी आणल्या जाते आणि विकल्या जाते. म्हणून मी सेटअप घरी लावलेला आहे. बाकी तुम्हाला सेटअप कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि जर मी शॉप जर लावलं असतं तर स्वराजकडे दुर्लक्ष झालं असतं, त्याच्यामुळे मी तो सेटअप घरीच लावलेला आहे आणि कॉट आम्ही इकडे घेतलेला आहे. तर मला निघायचं होतं सुरतला. तर आई आले फ्रेश झाली, आम्ही जेवण वगैरे केलं, कारण मी स्वयंपाक ऑलरेडी करून ठेवलेला होता. मग संध्याकाळी मला जायचं होतं, तर आई माझ्यासाठी चपात्या भाजी वगैरे करत होती आणि तेवढ्यातच मला आठवण आलं की आमचं काही काम मार्केटचे बाकी आहेत. घरात फ्रूट्स वगैरे बिस्किट पुडे भाजीपाला आणून ठेवायचा होता. त्याच्यानं गणेशजी आणि मी बाहेर गेलेलो होतो आणि स्वरासाठी बिस्किट पुडे फ्रूट्स वगैरे सर्व काही आणून ठेवलं. आईसाठी भाजीपाला पाणी पण आणून ठेवलं आणि दूध पण आणून ठेवलं, जेणेकरून आम्ही गेल्यानंतर या दोघांना खाली जाण्याचं काही कारण नसावे. तर स्वराजला ना भुट्टा भरपूर असा आवडतो, तर मग आजीने भुट्टा वगैरे भाजून दिलेला आहे.
आणि त्याला बिचाराला मला सोडून जायचं होतं. त्याचं खरंच खूप वाईट वाटत होतं. तर मला आता निघायचं होतं सुरतला, परंतु मला कुठंही जाण्याच्या अगोदर ना हे जे प्रोडक्ट आहे ना हे सोबतच घेऊन जावं लागतं. तर जेवढे काही प्रोडक्ट घरी होते ना ते सर्व प्रोडक्ट मी बॅगमध्ये भरून घेतलेले होते आणि आईने मस्तपैकी आमच्यासाठी डबा वगैरे पॅक करून घेतलेला होता की जे की तुम्हाला दिसतच आहे. पटापट आम्ही डबा वगैरे पॅक केला आणि आम्ही निघणार तेव्हाच ना एवढा पाऊस चालू झाला, तुम्हाला काय सांगू आता. परंतु वाईट या गोष्टीचं वाटत होतं की यूट्यूब क्रिएटर प्रोग्राम आहे ना यांची एक अट होती की तुम्ही जर एक फॉर्म भरलेला असेल ना तर एकाच व्यक्तीला आत एंट्री असणार आहे, दुसऱ्या व्यक्तीला एंट्री नसणार आहे. आणि मी एवढी भुलक्कळ आहे, माझ्याकडे 2 चॅनल होते, मी दोन्ही चॅनलचे फॉर्म जर दिले असते तर कदाचित त्यांनी दोन्ही चॅनल मिळून आमच्या दोघांना आत घेतलं असतं. आणि मला असं वाटत होतं की मी जर आत गेली तर माझ्या नवऱ्याने पण ते यावे, बघावे की यूट्यूबमुळे किती चांगले लाईफस्टाईल आहे आणि यूट्यूब प्लॅटफॉर्म किती छान आहे. तर अशा पद्धतीने मेल आलेला होता आणि तिथं गेल्यानंतर त्यांना तो मेल दाखवायचा होता की बाबा हे अशा पद्धतीने म्हणजे इन्व्हाइट करतात ते आपल्याला. खूप लोक क्रिएटर आहे, यापैकी काहीच लोकांचा नंबर लागतो आणि त्यातून मी पण एक नशीबवान आहे. तर आम्ही ट्रॅव्हल्समध्ये बसलो आणि नंतर आम्हाला माहिती पडलं की ट्रॅव्हल्स कुठंही थांबणार नाही आहे आणि मला ॲसिडिटीचा त्रास होतो. त्याच्यामुळे मी गणेशजीला बोलले की चला पटकन आपण जेवण करूया आणि पटकन आपण झोपून राहूया, जेणेकरून माझी झोप भरपूर होणार. आणि मी एवढं सामान घेऊन गेली होती की फेशियल करणार, हे करणार, ते करणार गाडीमध्ये. पण बाहेर ना पावसाचं वातावरण होतं आणि जेवण वगैरे करून घेतलं, त्याच्यामुळं ना मला इतकी झोप आली होती सुसाट्याची की मी सांगू शकत नाही. आईने मस्तपैकी डबा करून दिलेला होता, तो डबा आम्ही जेवण करून घेतला आणि लगेच आम्ही झोपायला घेतलं आणि मस्तपैकी हे मुखवास आम्ही घरी गेलेली आहे. आणि खरंच खूप छान वाटते. सकाळी उतरल्या ना सुरतमध्ये सुद्धा पाऊस चालू होता आणि लगेच पहिले सगळ्यात अगोदर चहा घेतला आणि फायनली हॉटेलमध्ये आम्ही पोहोचलेलो आहोत, तुम्ही बघू शकता. आणि मला लवकर निघायचं होतं कारण 7:30 ते 8:30 वाजता आम्ही तिथं पोहोचलेलो होतो आणि यूट्यूब क्रिएटर प्रोग्रामवाल्यांनी सांगितलं होतं की 10-10:30पर्यंत जे येणार त्यांनाच एंट्री मिळणार. 10:30 नंतर तुम्ही जर आले तर तुम्हाला एंट्री भेटणार नाही. परंतु जिथं गेलो तिथं माझे प्रमोशनची घाई असते, त्याच्यामुळे मी कुठंही वेळेवर पोहोचतच नाही आणि त्याच्यामुळेच माझ्या नवऱ्याचे आणि माझे कुठं पण वाद सुरू होतो. तर इथं मी सगळ्यात अगोदर मला ना एक मेकअपचा व्हिडिओ होता तो शूट करून घेतला पटापट. मनी NYBचा 100 रुपयाचा एक प्रोडक्ट पडते आणि 800 रुपयात तुम्हाला 7 ते 8 प्रोडक्ट भेटतात. आणि त्याच्यानंतर ह्या साडीचा पण व्हिडिओ करायचा होता, पण ही साडी ना ब्लाऊज खरंच खूप सुंदर होतं आणि त्याच्यानंतर रेडी टू वेअर साडी होती. परंतु याचा जो पदर आहे ना तो घेतल्यावर ते जादू कसं म्हणतो, जादू किंवा शक्तिमान कसा असतो तसं हे दिसत होतं. त्याच्यामुळे मला ते काढून ठेवावे लागले आणि मला कळतच नव्हतं की याचा व्हिडिओ कसा करायचा. त्याच्यामुळे मी फक्त शूट केला पण पोस्ट केला नाही. अशा पद्धतीची साडी होती, परंतु साडीचा कलर खूप भारी होता. मी असा विचार केला होता की दोनपैकी जर एखादी साडी छान दिसली तर ते आपण वेअर करूया. तर रेडी टू वेअरची साडी होती, तुम्ही बघू शकता. साडीचा कलर किती सुंदर आहे आणि वेअर केल्यानंतर ती अशी दिसत होती. असं केले तर छान दिसत होती, परंतु आपण हे असं घालत नाही ना, त्याच्यामुळे मला हे कळतच नव्हतं की ही वेअर कशी करायची. म्हणून मी कशी तरी वेअर केली आणि ही अशी होती की असा हातात पदर पण घ्यायचा आणि हे गोलना हातात येत होतं, परंतु आपल्या हाताचे एवढे बारीक आहे की आपल्या हातात सारखे त्याच्यात 4-5 हात जाणार आहे. तर माझे प्रमोशन जे व्हिडिओ होते ना ते पटापट मी आटपून घेतले. लास्टली हा ड्रेस वेअर केलेला आहे, तुम्ही बघू शकता. आणि खूप असा हा ड्रेसवर स्ट्रेचेबल होता. आणि हे सगळे जे प्रोडक्ट तुम्ही बघताय ना हे सगळे प्रोडक्टमधलं एकही प्रोडक्ट माझं नाही आहे, हे सर्व मला प्रमोशनचे व्हिडिओचे असतात. आणि हे सर्व जे आहे ना यूट्यूबमुळे शक्य झालेलं आहे. सगळ्यात पहिले जर मी कुठं काम केलं असेल ना ते यूट्यूबवरच व्हिडिओ टाकून केलेले आहे. यूट्यूबवरच आम्ही अर्निंग वगैरे केली आणि त्याच्यानंतर आता इन्स्टावर. आणि खरंच मी खूप हॅप्पी होती, एवढी हॅप्पी होती की मी तुम्हाला खरंच शब्दात सांगू शकत नाही. आणि तिथं गेल्या आम्हाला सगळ्यात अगोदर कोल्हापूरची चिमणी भेटलेली आहे. चिमणी की सून काहीतरी आहे ती भेटलेली आहे. हां मला आल्या बघा कोण भेटलं. मी रात्रीपासून वाट बघत होते, ह्यांची मी स्टोरी बघितलेली इंस्टावर. कधी भेट होईल, कधी भेट होईल. तुझ्यासारखं मला पण ट्रोल करतात हाफ चड्डीवर. सेम असू दे. तिथं पण आपण हाफ घालून हाफ घातलेलंच आहे, पण आज हातावर हाफ काय इकडं फुलं आहे आमचं. कसं असतंय ना, त्यांना घालायला मिळत नाही ना कपडे, आणि जसं ते बघतात ना तसं आहे. कपड्यामध्ये कुठे चारित्र असतं. मग तेच ना. छान वाटलं भेटून खरंच. चला आता आम्ही बघा इथं खूप सारे लोक जमलेले आहे, बघू शकता.
मला जेव्हा हाफ चड्ड्यावरून काही लोक हिनवत होते, चिडवत होते ना, तेव्हा माझ्याच एका फॉलोअर्सने हिची मला आयडी शेअर केलेली होती की ताई हिला पण लोक हाफ चड्ड्यावरून ठेवतात, परंतु कोणाच्याच कपड्यावरून कोणाला जज करू नये मला असं वाटते. परंतु कसं आहे ना, आधी लोक काय बोलतात याचं मी टेन्शन घेत होती, परंतु आता लोक क्या कहेंगे या गोष्टीचा मी कधीच विचार करत नाही. कारण जोपर्यंत तुम्ही लोकांचा विचार सोडत नाही ना, तोपर्यंत कधीच तुम्ही आयुष्यासमोर जाऊ शकत नाही. यूट्यूब क्रिएटर प्रोग्राम खरंच खूप छान होता. इथं आम्हाला त्यांनी सांगितलं की ॲल्गोरिदम काय असतो, या याचा वापर कसा करायचा, त्यानंतर यूट्यूबवर काम कसं करायचं आणि येणारे फ्युचर कसे यूज करायचं, तिथून तुम्ही अधिक अर्निंग कुठून करू शकता, कोणत्या व्हिडिओपासून करू शकता. आणि छोटे मोठे खूप सारे क्रिएटर तिथं भेटले आणि खूप बरं वाटलं. आणि मला स्पेशली इथं नम्रता अशी बोलून खरंच खूप छान वाटलं आणि तिने खरंच माझी खूप केअर पण घेतली. म्हणजे मला तिथलं काहीच कळत नव्हतं, एवढा मोठा प्रोग्राम आणि एवढं ते खाण्यापिण्याचं आपल्याला त्यातलं काहीच कळत नाही बाबा. परंतु नम्रताने सांगितलं की ताई हे खा ते खा, आणि बिचारीने खरंच खूप लक्ष ठेवलं माझ्यावर, नुसतं ताई ताई करत होती. चला यूट्यूब क्रिएटर प्रोग्राममध्ये कोणीतरी आपलं पुण्यातलं भेटलं, जवळचं भेटलं आणि चांगलं भेटलं. आणि खरंच नम्रता स्वभावाने खरंच खूप गोड आहे, चांगली आहे. त्याच्यानंतर आम्ही मस्तपैकी सोबत जेवण वगैरे केलं आणि तिथून निघता आम्हाला खूप छान यूट्यूब क्रिएटर प्रोग्रामनी ही बॅग दिलेली आहे. ही बॅग खरंच खूप छान आहे, मोबाईल ठेवायची आहे. आणि त्याच्यानंतर नवऱ्याला पण बोलवून घेतलं आणि तिथल्या गोष्टी वगैरे सांगितल्या. त्याच्यानंतर फायनली आम्ही आलेलो आहो आमच्या हॉटेलमध्ये. तर सकाळी तिथं ना मला एकटीलाच एंट्री होती, नवऱ्याला अजिबात आतमध्ये एंट्री नव्हती, बिचारा उपाशी पण होता. परंतु त्यांनी मला असं काहीच बोलले नाही की तू एकटीच आत गेली, तू जेवण केलं मी केलं नाही, असं काहीच ते बोलले नाही. चला तर मी सुरत वगैरे फिरलेली आहे, म्हणजे कपड्यांसाठी मला कपडे घ्यायचे होते सेलिंगसाठी. तर 4-5 ठिकाणातलं मी हे काढलेलं आहे. तर बघूया आता काय होते काय नाही, कारण आता मला राजकोटला निघायचं आणि यूट्यूबतर्फे आम्हाला हे मिळालेलं आहे. आणि तुम्हाला असं वाटणार आहे हे छोटंसं गिफ्ट आहे, पण माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. आपण ज्या प्लॅटफॉर्मवर काम करतो तिथून जर आपल्याला गेस्ट म्हणून बोलावत असेल, एवढं चांगला त्याने प्रोग्राम ऑर्गनाईज केला होता आणि खूप भारी वाटलं. आणि हे छोटंसं गिफ्ट आहे पण आमच्यासाठी ते खूप मोठं आहे, हेच मला सांगायचं आहे. तर आता आम्ही पॅकिंग करत आहोत कारण आम्हाला राजकोटसाठी निघायचं आहे. तर चला कंटिन्यू बनून राहा. आता स्वरासोबत बोलणं पण झालेलं आहे, ते मस्त आहे दोघं पण. तर चला द्या पंखा बंद करा. चलो फ्रेंड्स, तर अभी तो अपने को निकलना है. ओके, खूप छान सुरतमधला दिवस गेला आपला. आणि माझ्याचमुळे ना माझ्या नवऱ्याचा पण दिवस खूप छान जातो, त्याच्यात तर काही शंकाच नाही. मला म्हणतात माझी लाईफ चांगली चालू होती, विनाकारण मी तुझ्याजवळ आलो. आणि त्याच्यानंतर आम्ही निघालेला हो राजकोटला. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा. भेटूया लवकरच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा आणि आमचे व्हिडिओ बघत राहा. श्री स्वामी समर्थ.